हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा व्हिडिओ म्हणजेच तिसऱ्या सोमवारचा आहे, तर थोडासा लेट येत आहे कारण व्हिडिओज अपलोड करण्यासाठी मला थोडासा वेळ लागला। तर आजचा होता म्हणजेच तिसरा श्रावण सोमवार। तर मी श्रावण सोमवारची पूजा कशा प्रकारे केली तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। सर्वात पहिल्यांदा म्हणजेच जी काही पूजेला मला फुलं लागणार होती तर ती सर्व मी आणून घेतली। त्याचबरोबर रात्री म्हणजेच जो बेल होता तर तो म्हणजेच निवडला नव्हता मी, कारण उशीर झाला होता, त्यामुळे मग संध्याकाळी मी तसंच ठेवला। आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पूजा करण्याच्या अगोदर सर्व जो बेल होता तर तो जे चांगले पानं होते तर ते मी एकत्र करून घेतले। आणि त्याचबरोबर जे म्हणजे खराब म्हणजे जे किडके किंवा 2 पानाचा किंवा 1 पानाचा बेल आपण म्हणजेच महादेवांना वाहत नसतो, त्यामुळे तो मी सेपरेट केला। आणि त्यानंतर जी चांगली पानं होती तर ती सर्व मी एका प्लेटमध्ये घेऊन घेतली। आणि त्यानंतर सर्व जी पानं होती तर ती सर्व पहिल्यांदा स्वच्छ मी धुवून घेतली। आणि त्यानंतर मग जे काही पूजेला साहित्य लागणार होतं तर ते काढण्यासाठी मी सुरुवात केली। तर तुम्ही बघत असाल तर आता हे जे मोठं ताट आहे तर यामध्येच मी सर्व जे पूजेचं साहित्य आहे तर ते काढत असतो, कारण याच्यामध्ये म्हणजे सर्व साहित्य एकदाच बसून जातं आणि म्हणजे लक्षात देखील राहतं की आपलं कोणतं सामान राहिलं काढायचं। कारण जेव्हाही आपण श्रावण सोमवाराची पूजा करतो किंवा महादेवांची जेव्हा सेवा करतो तर तेव्हा बरंचसं सामानांचा आपण आपल्या पूजेमध्ये यूज करत असतो। आणि मी देखील बरेचसं सामान यूज करत असतो पूजेमध्ये। त्याचबरोबर जे तांदूळ लागणार होते म्हणजे अखंड तांदूळ 108 आपण वाहत असतो महादेवांना तर ते देखील मी काढून घेतले। त्याचबरोबर जे काळे तीळ होते तर ते देखील मी घेतले। त्यानंतर जे कमळगट्टा असतो तर तो देखील आपण महादेवांना वाहत असतो। याचबरोबर दूध देखील मी म्हणजेच मी साईडला काढून ठेवलं होतं, कारण जेव्हा मी संध्याकाळी दूध आणतो तर तेव्हा आपल्याला ते दूध गरम केलेलं म्हणजे महादेवांना आपण वाहायचं नसतं, त्यामुळे जे थंड दूध आहे तर तेच मी म्हणजेच महादेवांना वाहण्यासाठी ठेवत होतं। यानंतर जी काही पूजेला भांडी लागणार होती तर ती मी सर्व क्लीन करून घेतली। म्हणजेच जे काही ताट वगैरे मी पूजेमध्ये यूज करतो तर ती सर्व भांडी म्हणजेच मी घासून घेतली। जी ॲक्लिन पावडर आहे तर तिनेच सर्व भांडी मी क्लीन करत असतो। तर हा जो स्पेस आहे म्हणजे हा किचनचा ओटा आहे, तर जास्त मोठा पण ओटा नाही आहे, म्हणजेच कामापुरता म्हणू शकतो। त्यामुळे जे काही साहित्य वगैरे पूजेचं मला काढायचं असतं तर ते मी या किचन वाट्यावरतीच म्हणजेच काढत असतो, कारण तिथे सोयीस्कर जातं। म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू असली तर लवकर आपण पटकन लक्षामध्ये येते की आपली कोणती वस्तू राहिली किंवा कोणती आपण म्हणजे ठेवली नाही। त्यामुळे सर्व साहित्य मी अशा प्रकारे ताटामध्ये पूर्ण काढून घेतो, जेणेकरून नंतर मग आपण एकदा पूजा करण्यासाठी बसलो की नंतर आपल्याला सतत जागेवरून उठायचं काम भासत नाही। त्यामुळे जे काही साहित्य लागणार होतं तर अशा प्रकारे सर्व मी काढून घेतलं। त्याचबरोबर जी पूजेला फुलं लागणार होती तर ते देखील मी आणून घेतली होती। आणि जे दूध होतं तर ते देखील गरम करून ठेवलं होतं, कारण जर ते गरम नाही केलं तर ते खराब होतं, त्यामुळे दूध देखील मी गरम करून घेतलं। त्याचबरोबर जी फुलं जी लागणार होती पूजेला तर ती देखील मी एका ताटामध्ये काढून घेतली, कारण तुम्ही फुलारी बघत असाल तर त्या फुलारीमध्ये नंतर मग महादेवांचं शिवलिंग तयार करण्यासाठी नंतर त्याच्यामध्येच मी माती घेत असतो। म्हणजेच महादेवांचं जे शिवलिंग आहे तर ते मी पार्थिव शिवलिंग तयार करत असतो। याचबरोबर जेव्हाही म्हणजे श्रावण सोमवार किंवा अमावस्या किंवा पौर्णिमा असते तर तेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळावा, म्हणजे जो भीमसेनी कापूर असतो तर तो नक्की आपण या दिवशी आपल्या घरामध्ये जाळावा। त्यामुळे मी अशा प्रकारचा जो कापूर बनवला होता, म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तो शेअर केला की खास करून म्हणजे श्रावण महिन्यासाठी मी हा कापूर बनवला होता, कारण जेव्हाही आपण महादेवांची आरती करतो तर तेव्हा मी तरी कापराचाच यूज करतो म्हणजे आरतीमध्ये। त्यामुळे जी पूजा आहे तर ती देखील खूप छान होते आणि आपल्या जे आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते देखील खूप पॉझिटिव्ह होतं। म्हणजे जेव्हाही आपण आपल्या घरामध्ये कापूर किंवा म्हणजे धूप अगरबत्ती आपण लावतो तर तेव्हा आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते खूप पॉझिटिव्ह होतं। त्यामुळे प्रत्येक पूजेला म्हणजेच मी कापूर जाळत असतो, म्हणजे जेव्हाही मोठी पूजा वगैरे असते तर तेव्हा म्हणजेच कापूर वगैरे मी लावतच असतो। त्याचनंतर जी महादेवाची पिंड होती तर ती तयार करण्यासाठी म्हणजेच जी माती होती तर ती मी अगोदरच आणून घेतली, कारण सतत म्हणजे माती आणणं होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे एकदाच मी ती आणून घेतली। यानंतर महादेवांची पिंड तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी प्लेट घेतली खाली, त्यावरती जे बेलाचे पान होते तर ते मी ठेवले। आणि त्यानंतर मग त्याच्यावरती महादेवांचा जो खालचा बेस आहे तर तो मीच पहिल्यांदा तयार करून घेतला। आणि त्यानंतर त्याच्यावरती मी लिंगाचा भाग तयार करून घेतला, तर तो तुम्ही आता व्हिडिओमध्ये दिसेलच। तर अशा प्रकारे जी महादेवांची पिंड होती तर ती मी तयार करत असतो म्हणजे पूजा करण्यासाठी, कारण मला अशा प्रकारची पिंड तयार केली की ते खूप छान वाटतं पिंड तयार करण्यासाठी। त्यामुळे जी महादेवांची पिंड आहे तर ती मी हातानेच तयार करत असतो। यानंतर महादेवांच्या सेवेसाठी मी सुरुवात केली, म्हणजेच पूजा मांडणीसाठी सुरुवात केली। तर सर्वात अगोदर मी दिवा प्रज्वलित करून घेतला। तर जो अखंड दिवा आहे तर हाच मी पूजेमध्ये यूज करत असतो, कारण हा दिवसभर राहतो आणि संध्याकाळी एकदा पुन्हा तेल टाकलं तर रात्रभर देखील राहतो।
त्यामुळे जास्तीत जास्त यूज मी या दिव्याचा करत असतो पूजेमध्ये। यानंतर सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला, म्हणजेच ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांचा अभिषेक पहिल्यांदा मी पाण्याने करून घेतला, त्यानंतर दुधाने करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने करून घेतला। कारण आजच्या सेवेमध्येच म्हणजेच मी सुपारीची स्थापना करणार होतो पूजेमध्ये, म्हणजे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तीच मी पूजेमध्ये ठेवणार होतो। यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला आणि जे महाराजांचे वस्त्र आहे माझ्याकडे पांढऱ्या कलरचे तर ते देखील महाराजांना मी परिधान केले, म्हणजेच जेव्हाही सोमवार असतो तर तेव्हा मी महाराजांना पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान करतो। त्याचबरोबर जो महाराजांचा मुकुट आहे म्हणजेच जो मोत्यांचा मुकुट आहे तर तो देखील मी महाराजांना परिधान करतो। जेव्हा ही वस्त्र किंवा माळा वगैरे महाराजांना आपण परिधान करतो तर तेव्हा महाराज खरंच खूप छान दिसतात आणि मला देखील महाराजांना सजवण्यासाठी खूप आवडतं, म्हणजेच जेव्हाही महाराजांना मी सजवतो तर मला देखील खूप छान वाटतं। त्यामुळे काही नवीन गोष्टी महाराजांसाठी मी ऑनलाईन बनवतच असतो आणि त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो। यानंतर सर्व देवांना मी फुलं वाहून घेतली, त्यानंतर महाराजांची एक माळ जप करून घेतली। यानंतर मग पूजा मांडणीसाठी मी सुरुवात केली। सर्वात पहिल्यांदा मी स्वास्तिक काढून घेतलं, म्हणजेच जेव्हाही आपण कोणती पूजा मांडणी करतो म्हणजेच मोठी पूजा मांडणी असते तर तेव्हा आपण खालती स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती जो काही चौरंग किंवा पाट तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता। तर मी अशा प्रकारचा जो छोटा चौरंग आहे माझ्याकडे तर तोच मी ठेवत असतो पूजेमध्ये। यानंतर जे मोठं ताट होतं तर अभिषेक करण्यासाठी अशा प्रकारचं जे मोठं स्टीलचं ताट आहे तर त्याचाच मी यूज करत असतो, कारण जेव्हाही आपण अभिषेक वगैरे करतो तर तेव्हा त्याचं जे पाणी वगैरे आहे तर ते खूप जास्त होतं। त्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या ताटाचा जर आपण यूज केला तर म्हणजेच आपल्याला सतत ती पिंड किंवा जी ही मूर्ती आपण अभिषेकासाठी ठेवली आहे तर ती सतत आपल्याला उचलण्याची गरज भासत नाही। त्यामुळे अशा प्रकारचं मोठं ताट मी यूज करत असतो। यानंतर जी रुद्रयंत्र होतं माझ्याकडे तर त्याचा देखील मी अभिषेक करून घेतला, कारण जेव्हा ही सोमवारी मी महादेवांची सेवा करतो तर त्याचबरोबर जे रुद्रयंत्र आहे तर त्याची देखील मी सेवा करत असतो। तर तुम्ही बघू शकता जर हे रुद्रयंत्र आता गेली म्हणजेच 5-6 महिने माझ्याजवळ आहे तर याची सेवा करून देखील मला खूप छान अनुभव याचे आलेले आहेत। म्हणजेच जेव्हापासून मी रुद्रयंत्राची सेवा चालू केली तर याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत तर ते देखील खूप छान आहेत। त्यामुळे मला रुद्रयंत्राची सेवा करायला देखील खूप आवडतं, म्हणजेच मनापासून मी सेवा करत असतो। यानंतर रुद्रयंत्राची म्हणजेच अशा प्रकारे मी स्थापना देखील करून घेतली पूजेमध्ये, म्हणजेच जो छोटा चौरंग होता तर त्याच्यावरती मी लाल कलरचे वस्त्र ठेवले। तर पहिल्यांदा मी थोड्याशा अक्षता खाली ठेवल्या आणि त्यावरती मी जे बेलाचं पान होतं तर ते ठेवलं आणि जे रुद्रयंत्र होतं त्यावरती मी ते ठेवून दिलं। त्याचबरोबर जे गजानन लक्ष्मी होते तर ते देखील मी त्यांच्या साईडला ठेवून घेतले। त्याचबरोबर आज मला मोगऱ्याची देखील म्हणजेच 4-5 फुले मिळून गेली होती तर ती देखील मी महादेवांना अर्पण करून घेतली। त्याचबरोबर जे रुद्रयंत्र होतं तर त्याला देखील मी अर्पण केली। यानंतर महादेवांची स्थापना करण्यासाठी जे मोठं पितळेचे ताट आहे माझ्याकडे तर ते मी पहिल्यांदा ठेवून घेतलं। तर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे सर्वात पहिल्यांदा मी ती ठेवून घेतली पूजेमध्ये, कारण कोणतीही जेव्हा आपण सेवा करतो तर गणपती बाप्पांच्या साक्षीनेच करत असतो। तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर जी महादेवांची पिंड होती तर तिची पूजा करण्यासाठी सुरुवात केली। सर्वात पहिल्यांदा महादेवांच्या पिंडीला जे चंदन होतं माझ्याकडे पिवळ्या कलरचं तर ते देखील लावून घेतलं। महादेवांना आपण जे जनेऊ अर्पण करतो तर ते देखील मी महादेवांना अर्पण करून घेतलं। त्याचबरोबर जे काळे तीळ होते आणि जे तांदूळ होते अखंड म्हणजेच 108 मी तांदूळ म्हणजे साईडला काढून ठेवले होते तर ते देखील मी महादेवांना अर्पण करून घेतले। यानंतर जी बेलाची पानं होती तर ती देखील मी महादेवांना अर्पण करण्यासाठी सुरुवात केली। महादेवांची जी 108 नावे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तर ती म्हणत म्हणजेच आपण एक बेलाचं पान महादेवांना अर्पण करू शकतो आणि जे शेवटचे पान असते तर ते अर्पण करताना आपल्याला त्याला थोडंसं चंदन लावायचं आणि त्यानंतर मग ते आपण महादेवांना अर्पण करू शकतो। याचबरोबर जी काही म्हणजे फुलं मला अर्पण करायची होती तर ती देखील मी करून घेतली, म्हणजेच जी काही बेलाची पानं होती तर सर्व अर्पण केल्यानंतर जी काही आपल्याला शिवमूठ असते तर ते आपल्याला अर्पण करायची असते। तर मी म्हणजे तांदूळच अर्पण केले। त्यानंतर महादेवांना देखील जी मोगऱ्याची फुलं होती तर ती मी अर्पण करून घेतली। यानंतर नैवेद्यामध्ये म्हणजेच साबुदाणा मी केला होता तर तो मी दाखवून घेतला। त्यानंतर जी रांगोळी होती तर ती देखील मी काढून घेतली, कारण कोणती जेव्हा आपण सेवा करतो तर तेव्हा रांगोळीशिवाय आपली सेवा ती अपूर्णच राहते। तर जे म्हणजेच महादेवांच्या नावाचा ओम नमः शिवाय नावाचा रांगोळीचा साचा आहे माझ्याकडे तर त्याने मी महादेवांची म्हणजेच रांगोळी काढून घेतली। त्याचबरोबर आपण सोमवारी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर श्री गणपती अथर्वशीर्ष हे आपल्याला एक वेळा वाचायचं आहे। श्री शिव कवच स्तोत्र हे आपल्याला एक वेळा वाचायचं आहे। श्री शिव महिम्य स्तोत्र हे आपल्याला एक वेळा वाचायचं आहे। श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे आपल्याला एक वेळा वाचायचं आहे। श्री रामरक्षा हे आपल्याला एक वेळा वाचायचं आहे। श्री कालभैरवाष्टक हे आपल्याला एक वेळा वाचायचं आहे।
त्याचबरोबर श्री रुद्र म्हणजे जे संस्कृतमध्ये आहे तर हे आपल्याला 1 वेळा वाचायचं आहे। त्याचबरोबर श्री संजीवनी मंत्र हा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। श्री रुद्र गायत्री यंत्र हा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। अमृत संजीवनी मंत्र हा देखील 11 वेळा म्हणायचा आहे। त्याचबरोबर श्री सूक्त आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे। आणि जी शिवनामावली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये महादेवांची 108 नावं आहेत तर ते आपण महादेवांना म्हणजे जेव्हा बेल अर्पण करतो तर तेव्हा देखील म्हणू शकतो किंवा सेवा झाल्यानंतर देखील आपण महादेवांना ते अर्पण करू शकतो, म्हणजेच शिवनामावली म्हणू शकतो। त्यानंतर जी शिव प्रार्थना आहे तर ती आपल्याला 11 वेळा म्हणायची आहे, म्हणजेच नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला जी प्रार्थना दिलेली आहे तर ती आपण म्हणू शकतो। तर जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर ते माझ्याकडे आहे तर ते मला युजफुल ठरतं, म्हणजे जेव्हाही मी कोणती सेवा करतो तर त्या पुस्तकातून जे काही मला वाचायचं असतं तर सर्व माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्यामुळे ते खूप सोयीस्कर जातं। त्यानंतर जी महादेवांची आरती आहे तर ती देखील या पुस्तकामध्ये दिलेली आहे। तर महादेवांची जी आरती होती तर ती देखील मी करून घेतली, म्हणजेच सुरुवातीला मी गणपती बाप्पांची आरती करून घेतली, त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करून घेतली आणि यानंतर जी महादेवांची आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। आणि जेव्हा आरती करतो तर तेव्हा मी 1 तुपाचा आणि त्याचबरोबर जो कापूर आहे तर तो देखील जाळतो, म्हणजेच जेव्हाही कापूर वगैरे जाळतो तर आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती घरातून निघून जाते, त्यामुळे तुम्ही तुमच्या पूजेमध्ये कापराचा यूज नक्की करत जा। तर मी देखील जो भीमसेनी कापूर आहे तर त्याचा पूजेमध्ये यूज करत असतो। तर अशा प्रकारे महादेवांची जी आरती होती तर ती माझी आता चालू होती। यानंतर जो म्हणजेच खीरीचा मी नैवेद्य केला होता, म्हणजेच जी साबुदाण्याची खीर आपण करतो तर तीच मी जास्त करून तीच करत असतो, कारण मला गोड साबुदाणा जास्त आवडतो, त्यामुळे जी महादेवांना दाखवण्यासाठी देखील मी तो गोड साबुदाणाच केला होता। आणि माझा उपवास देखील होता, तर संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। तर संध्याकाळी म्हणजेच संध्याकाळ होण्या अगोदर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। तर मी देखील म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा महादेवांना मी नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर मग मी माझा जो उपवास आहे तर तो मी सोडत असतो। तर अशा प्रकारचे म्हणजे श्रावण सोमवार आता जे चालू आहेत तर त्यांची सेवा अशा प्रकारे महादेवांची म्हणजेच माझ्या हातून होत आहे। आणि मी देखील म्हणजे स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्या हातून जेवढी तुमची सेवा होईल तर तेवढी तुम्ही करून घेत जा। तर अशा प्रकारे आजची जी नित्यसेवा आहे आणि स्वामी सेवा आहे त्याचबरोबर महादेवांची जी सेवा आहे तर ती अशा प्रकारे झालेली आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा।